ओव्हरटेक करताना थोडं सावकाश, पुढून गाड्या बघा मगच ओव्हरटेक मारा. रिस्की ओव्हरटेक करू नका, कारण का पुढून येणार काही जोमात पण असतात, त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या बस, बाकी काही विषय नाही. 5 मिनटं झाली की रस्ता चांगलं चालू होतोच, तर तुम्ही गाडी ओव्हरटेक नाही मारलात तरी चालेल, तर जीवाची काळजी घ्या बस, बाकी काही विषय नाही. काय दळबद्री आहे रे, MH06CL8841. अरे चल राजा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी प्रथमेश कोकरे म्हणजेच रॉयल पद्या परत तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवर. आज आपली कोकण ते मुंबई राईड परत सुरुवात झालेली आहे. संडे म्हणजे आपला फन डे. घरी कॅमेरा चालू करणार होतो, पण सगळे कसं माहिती आहे, भाऊक वगैरे होतात ना, त्याच्यामुळे आपण पण थोडं इमोशनल होतो, त्याच्यामुळे थोडं कॅमेरा चालू नाही केला. नाही तर चालू करायचा होता माझ्या मते, पण बोललं जाऊ दे राहू दे, नंतरच चालू करूया आपण. हे गावचे रस्ते वा. आज एक जोक काय झाला माहिती आहे, जोक नाही म्हणजे एक चांगली गोष्ट झाली. कशी माहिती आहे, आता जर मी मुंबईला जर बॅग वगैरे पॅक करतो ना, म्हणजे 15 मिनटं लागतात, तर तेव्हा ना घामाने पूर्ण आंघोळ होते. आणि आज ना मस्तपैकी इथे गावी मी बॅग वगैरे बांधली, अजिबात काय नाही, थंडी वाजत होती सकाळीच, उन्हाळ्यात पण, म्हणजे विचार करा, एक मजाच वेगळी. इथं एक ऑफ रोड मस्त पॅच आहे, मजा येते कधी कधी. चला भेटू. आणि आज एक आपला मोठा टास्क असणार आहे, म्हणजे पेट्रोलचा. पेट्रोलची कमतरता भासण्याची शक्यता आहे, इच्छा नाही शक्यता आहे. आणि टायरमध्ये हवा कमी वाटते मला, दोन्ही पण. ते एकदा चेक करावे लागेल. फुल कर ना. किती 113 झालं आहे. 1000 टाकी फुल झाली. 8 लिटर पेट्रोल आलं आहे. आणि सकाळचे वाजले आहेत 5, बरोबर 5-6 झालेत. लांजा अवघे इथून किती 7 किलोमीटर राहिलं काहीतरी, आणि आत्ताचे वाजले आहेत 6 वाजलेत ना. हां 6, बरोबर 6 वाजलेत. आणि 6 वाजता आपण लांजात. कसला घाट आहे वा, कडक मजा येते. त्या साईडला बघा ना कसलं धुकं येते वर, वा वा कडक. नाहीच भाई, विषय हार्ड आहे खूप. लांजा 8 किलोमीटर, सॉरी 7 किलोमीटर नाही, 8 किलोमीटर लांजा इथून. हा बघा रस्ता पूर्ण वला आहे, यायला गाडी फास्ट पळवायला पण भीती वाटते. पहिला पाऊस आहे ना, त्याच्यामुळे. हा उतार आहे ना, हा आपला लांजाचा पुढचा, पहिला किती खराब होता, नुसत्या दगडीवरती आलेला. आता कसला भारी वाटतंय वाव. आणि पुढचा व्ह्यू पण बघा ना, व्ह्यू पॉईंट कसला कडक दिसतोय यार. कडक भाई, काम मस्त चालू आहे. लवकरात लवकर काम संपण्याची शक्यता आहे. अजून तरी रस्ता खराब भेटला नाही. लांजाला बाजारपेठेत थोडा खराब होता रस्ता. ओके ठीक आहे, चालेल, त्याचं पण काम होईल लवकरात लवकर. ब्रिजचं काम चालू आहे. पण भाई हा व्ह्यू पॉईंट बघा कसला कडक आहे. समोरचा व्ह्यू पॉईंट बघा ना कसला भारी दिसतोय, कडक ना. धुकं पूर्ण वर आलंय. यस. आणि हा इथून आपला सूर्यदेव. भाई नाद नाही, असा व्ह्यू पाहिजे. इथे सूर्य, इथून धुकं वर येत आहे, आणि इथे डोंगर रांगा. आपल्या कोकणाचा विषयच वेगळा. घाट पण मस्त आहे हा. पुढे अतिरोधक आहे, अतिरोधक नाही, गतिरोधक कुठेतरी असेल इथं चिपटलेला. चल पुढे. अपघात प्रवरण क्षेत्र. कचा कसला व्ह्यू वाटतो बघा ना.
सगळं धुकं ते वर जाते सूर्याकडे. कडक ना. व्ह्यू पॉईंट पाहिजे तर असा. नाद नाही, नाद नाही. नाद केला पण वाया नाही गेला. यपा यपाय चल बापा. कडक या कडक खरंच. नाद नाही. हम निकालेंगे साइड से निकालते निकालते कभी नीचे जाएंगे हम. कुत्र्या तुझ्या आईच्या गावात. कुत्र्याच्या नादात मी. संगमेश्वर ट्रॅफिक डिव्हिजन म्हणजे इथे रस्ता आता खराब लागणार आहे संगमेश्वर पर्यंत. पण मला व्ह्यू पॉईंट वगैरे बघून कसली मजा येते. हे बघ ना डोंगराच्या मागे आता सूर्य लपेल गेला. कसला भारी वाटतंय. संगमेश्वर पर्यंत हाय ठीकठाक आहे रस्ता. एवढा पण खराब नाही. आता बऱ्यापैकी चांगला केला आहे. आता संगमेश्वरमध्ये बघूया कसा रस्ता आहे. संगमेश्वरला हे मध्ये जे डिव्हिजन टाकलेत ना ते एक नंबर काम केलं आहे. इथे ना जाम म्हणजे ड्राम ट्रॅफिक होतं. एवढं ट्रॅफिक होतं ना इकडच्या गाड्या इकडे इकडच्या गाड्या तिकडे होतात. त्याच्यामुळे हे टाकलं आहे ते एक म्हणजे खूप म्हणजे खरंच खूप चांगलं काम केलं आहे. त्याच्यामुळे इथल्या गाड्या इकडे तिकडच्या गाड्या तिकडे काय विषय नाही. 100% नाही पण 40-50% तरी ट्रॅफिक कमी होईलच. म्हणजे आता 8 वाजले. म्हणजे 8ला किती 10 मिनटं असणार झाले. 10-20 मिनटं इथंच थांबलो. मस्तपैकी चाय वगैरे प्यालो आणि आता निघतो आहे. संगमेश्वर माझा कायमचा ठरलेला स्पॉट आहे. थांबायचंच इथे. मुंबईवरून येताना सुद्धा आणि मुंबईवर जाताना सुद्धा. माझा सेंट्रल स्टॉप हाच आहे. म्हणजे मुंबईवरून पण येताना गावावरून जाताना पण. सो बरं वाटतं एक. आणि संगमेश्वर नाही चिपळूणच्या ब्रिजचं काम बऱ्यापैकी झालं आहे. आता बघू कधी चालू होते. माझ्या मते अजून 2-3 महिने लागतील याला. तोपर्यंत बघू काय विषय होते. हे टेम्पोवालं एवढं काय घेऊन चाललं आहे. कसलं पॅक केलं आहे बघा त्याने. जरा आतमध्ये कुठे खड्ड्यात गेलं की डुलतो मस्तपैकी. नाही रिस्क नाही लेने का बबली. चलो कसलं वाटतं यार. यप्पा यप्पा चल पप्पा ने मेरी बबली. भाई खरंच क्वालिटी. अशा तऱ्हे परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या साईडचं दृश्य बघून घ्या कसलं भारी वाटतंय. कडक यार कडक. ट्रकवाले काका थोडी साईट द्या. ट्रकवाले काका थोडी साईट द्या. हे पण एक नंबर भाई. विषय हार्ड असतो परशुराम घाटाचा. कसला वाटतोय ना कडक. खेडची MIDC आली की समजायचं की घाण वास येणार. किती बेकार वास येतो त्या खेडच्या MIDCचा. खेड अवघे इथून 20 किलोमीटर बाकी आहे. चलो देख एकदम आराम से जाना है. चिल में दिलखत ना मेरी बाबली. चला बोस्ते घाटाला सुरुवात तरी झालेली आहे. अशा प्रकारे आता स्पीड ब्रेकरची लाईन लागेल बाकी काय नाही. घाट समाप्त झाला आहे आणि अशा तरी आपण खेडमध्ये एंट्री मारली आहे. आणि झालेत 8:38 म्हणजे 8:40 पकडा. 4:40 ते 5:40 अंतर मोजा. म्हणजे किती तास आपल्याला लागले खेडमध्ये पोचायला. खेडचा घाट उतरल्यावर हा थोडा खराब रस्ता लागतो. वरचं काम चालू आहे म्हणून एक साईड
एक लेन चालू आहे, एक लेन बंद आहे. जास्त नाही, थोडंच काम आहे. थोडा मध्ये थोडा पॅच खराब होता त्याचा, तो पण होईल लवकरात लवकर माझ्या मते. पुढचं वातावरण बघा ना कसलं भारी वाटतंय ना. कधी मध्ये एवढे काळे ढग येऊन येतात ना की असं वाटतं की पाऊस आत्ता पडतोय की नंतर पडतोय, असा विषय होतोय. आणि मी 100च्या स्पीडला आहे. आणि आवाज तुम्हाला कसा येतोय ते सांगा. मी पण जाऊन घरी गेल्यावर एडिटिंग करताना बघेन. आणि मी हेल्मेटची काच लावलेली आहे, त्याप्रमाणे मला सांगा. हे अशी पॅच येतात ना मध्ये, त्याला थोडी गाडी स्लो करा. कारण का माहिती आहे, आपण जेव्हा एंटर करतो थोडी गाडी उचलते, म्हणजे थोडा गॅप राहतो त्याच्यामध्ये, रस्त्याच्यामध्ये आणि त्या पॅचच्यामध्ये, त्याच्यामुळे गाडी थोडी उचलते. ती बघा कार हल्ली ना थोडी, आता दाखवते बघा, थोडी माझी पण गाडी हल्ली. तर कसं माहिती आहे, जास्त मोठा पॅच असेल आणि आपल्याला जर समजून नाही आला ना, तर गाडी उडून ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यामुळे मी सांगतो आहे. कशेडी घाट आलेला आहे अशा प्रकारे, म्हणजे कशेडी टनल. काही कशेडीमधून मजा येते, नाद नाही कशेडीचा. कशेडीमध्ये जाताना कधी पण गाडी स्लो करा, कारण का बोगद्यामध्ये अंधार असतो आणि आपण उन्हातून जातो ना, त्याच्यामुळे ना डोळे आपले म्हणजे डोळ्याच्या समोर पूर्ण अंधारी येते. तर नॉर्मली एकदम सावकाश चाला. हेल्मेटची काच पहिली म्हणजे उघडा, ठीक आहे. आणि आता कशेडीमध्ये बऱ्यापैकी लाईट तरी लावले आहेत आणि मी आता गॉगल घातले, त्याच्यामुळे जास्त नॉर्मल मला दिसत नाही. थांबलो नाही मी गॉगल काढायला, ही माझी चुकी झाली. पण भाई कसला वाटतोय ना कशेडी, एक नंबर. लाईटी वगैरे आता प्रॉपरमध्ये लावले, त्याच्यामुळे नादच नाही. आणि आतमध्ये थोडं पाणी असतं तर गाडी जपून चालवा, बस, बाकी काय विषय नाही. आणि आहेत आता प्रॉपरमध्ये लाईट आहेत कशेडीमध्ये, तर थोडं ब्लिंक व्हायला नाही होत आता पहिल्यासारखं. पहिलं खूप हे व्हायचं. माझ्यासोबत एक इन्सिडंट पण झालेलं कशेडीमध्ये. मी मुंबईवरून येत होतो आणि मला वाटलं काय नॉर्मल असेल, लाईट वगैरे असेल. आणि जसं आतमध्ये घुसलं पूर्ण बाईक काळोख, काय दिसत नव्हतं. अक्षरशः मी डगमगलेलो. किती 60-70च्या स्पीडवरून डायरेक्ट 20-30च्या स्पीडवरून आलो. तेव्हा मला शिकवून भेटली की जेव्हा पण आपण कशेडी म्हणजे कशेडी असं नाही, कोणत्या पण बोगद्यामध्ये जाऊ, स्पीड पहिली कमी करून घ्या. आणि अशा प्रकारे कशेडी टनलची एंड झालेला आहे. आणि पाऊस लागत नाही ना बाहेर, नाही ना पाऊस नाही. मला पाऊस आहे असला वाटला. आणि पावसाचं वातावरण झालंच आहे बाहेर, बघू पडलं तर ठीक आहे, नाही पडलं तर अजून ठीक आहे. महाडमधला ना हा पॅसेज ना मला लय आवडतो, लय भारी वाटतं, खरंच भारी वाटतं. चला, आणि आताचे 9:17 वाजलेत. महाडमध्ये आलेलो आहे, म्हणजे महाडमध्ये प्रॉपर आलो नाही, महाडच पकडा, महाडच आहे हे. महाडमध्ये आलेलो आहे. आणि हा पॅच एवढा भारी वाटतो. ए माझी बबली किया, चल ना सोन्या, तुझ्यामुळे मी अडकलो. पेट्रोल भरावं लागेल एकदा परत. इकडे हा ते बघा, ते दिसत आहेत ते गंधर्पल्ले केव्स. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. कालच राज्याभिषेक सोहळा झाला, खरंच अरे वाटतं, असल्या वाटते. तिथे जायचं आहे मला एकदा, एखादी राईड त्यासाठी ऑर्गनाईज करेन मी नक्की. 100% 100 आणि 1 टाका. कसल्या वाटत आहेत बघा ना त्या, जाय 100% एक दिवशी जाणार. 975. परत एकदा गाडीची पेट पूजा गेली. 975 इथे रेट आहे किती, 13 रुपये, 112 रुपये. चला, माणगावच्या ट्रॅफिकमध्ये तुमचं स्वागत आहे. आताचा वाजला बरोबर 10 वाजला आहे आणि माणगावचं ट्रॅफिक चालू झालं.
ओव्हरटेक करताना थोडं सावकाश, पुढून गाड्या बघा मगच ओव्हरटेक मारा. रिस्की ओव्हरटेक करू नका, कारण का पुढून येणार काही जोमात पण असतात, त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या बस, बाकी काही विषय नाही. 5 मिनटं झाली की रस्ता चांगलं चालू होतोच, तर तुम्ही गाडी ओव्हरटेक नाही मारलात तरी चालेल, जीवाची काळजी घ्या बस, बाकी काही विषय नाही. कोलाडला काहीतरी अशी अवस्था आहे, म्हणजे वरच्या ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे खालून जावं लागतं आहे. थोडं ट्रॅफिक आहे बस, बाकी काय नाही. खालचा पण रस्ता ओके आहे माझ्या मते तरी, फक्त हे स्पीड ब्रेकर खूप आहेत आणि असले पाहिजे, बिकॉज हा आतमध्ये गावातला रस्ता आहे, कोण कधी येईल सांगता येत नाही. तर स्पीडचं हे पण पाहिजे, लिमिट पण पाहिजे. ठीक आहे, कोलाडच्या खालचा रस्ता पण ठीक आहे, बघू हायवे कधी बनतो. हायवे बनला की मग सुसट एकदम यप्पा यप्पा चल पप्पा. चला, कोलाडला किती 10-18 झाले आणि आपण कोलाडमध्ये एंट्री मारलेली आहे. इथून पण एक शॉर्टकट आहे. आता पेन काहीतरी 10 किलोमीटर राहिलेत, वाजलेत किती 10:39 झालेत. आणि भाई ढग कसलं भरलं आहे बघा ना, पूर्ण काळोख केला नाही. मला वाटतं पाऊस कोसळणार वाटतंय कुठेतरी. काय नाव, ह्याचं नाव लक्षात नाही माझ्या आता, पण भाई. आणि आताच्या वाजल्यात 11:15. कर्नाळा अभयारण्य किती 11:15 वाजले, जास्त पण नाही वाजले, 11:15. म्हणजे बघू घरी किती वाजता पोचायला होतं, 1 वाजेल माझ्या मते. आज मी बिना मॅपचा आलो आहे. मला मगाशी इथे आपलं कुठे रत्नागिरीमध्ये जातं एक गणपतीपुळे आणि एक आपला मुंबईला येतो, मला वाटलं तिथे मी चुकल्यासारखं वाटलेलं, पण बोललो बघूया पुढे जाऊन बघूया, पण चुकलो नाही, बरोबर आलो. काय दळबद्री एरिया, MH06 CL 8841. अरे चल राजा. का करतो हा असा? जाऊ का याला ओव्हरटेक मारून तिकडून? चलो जायची, पण तिकडे गेला. जा बाबा जा. लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि जायचं आहे मुंबईच्या दिशेने. इथून मला रस्ता अजिबात म्हणजे कळलाच नाही कधी, काय माहिती का, बाकी सगळे माहिती आहेत, पण इथून आजपर्यंत मला रस्ताच कळला नाही. चुकतो. मग आज विचार केला, आज मॅप नाही लावायचं, नाही भाई कायच नाही लावायचं, विषय हार्ड करून टाकायचा. आणि JNPT पण मला लय डेंजर वाटतो, काय माहिती का, आजचंच नाही कायमचंच आहे. मध्येच असं पॅच येणार, मध्येच माती येते, काही विषय लय हार्ड होऊन जातो JNPTला. कधी भीती वाटते कधी JNPTला. नाही तशीच बांधलीत, तशीच आहे. थँक्यू. भाई असे सांगतात ना, लय भारी वाटतं, लय खरंच. भाईला बुलेटवाल्याला फुल इज्जत. नवी मुंबईमध्ये तरी एंट्री मारली, मगाचीच मारली आहे, पण एवढं ट्रॅफिक बेकार आहे ना भाई. 15-20 काय अधिक मिनटं आली असतील, 20-25 मिनटं झाली असतील या ट्रॅफिकमध्ये. वैताग आला आहे. आणि हे काय शहाणे आहेत ना, साईड पण देत नाही. याच्या यायला आडवी येऊन मगाशी तर एक पोलीसवाल्याची गाडी आणि एक डंपरवाला भाई रस्ताच देत नव्हता. शेवटी हॉर्न मारल्यावर त्या पोलीसवाल्यांनी जागा दिली, त्या डंपरवाल्यांनी द्यायचं सोडून. काय आयची जय भाई, साईडच देत नाही. तुमची लेन तुम्ही हे करा ना, जराशी तरी जागा सोडा आम्हाला, बाकी काही विषय नाही. आपल्या समोर दिसते ती मुंबई. हम हमारे मुंबई में आ गई नहीं बेबली. हमारी मुंबई भी है, हमारा कोकण भी है. समजलं का मित्रांनो? ते पण काय पण झालं, गावचं घर ते गावचंच. ठीक आहे, आपण पोटा पाण्यासाठी येतो मुंबईत, ओके फाईन, पण जे गावात मन लागतं ना ते नाही हो, इकडे पॉसिबलच नाही, लागूच शकत. आपला शेवटचा टोल नाका, आपलं ह्या प्रवासातला शेवटचा टोल नाका, आणि ह्या टोल नाक्याला पोलीस उभे असतात.
म्हणजे अजूनपर्यंत कधी पकडलं तर नाही, पण असतात कायम उभे असतात आणि कायम कोणाला नाही कोणाला पकडतात. आज मी बिना मॅप लावता आलो आहे, पण बरोबर आलो, जरा पण कुठे चुकलो नाही भाई. ह्याला म्हणतात पावर. नाही एरवलीचा टोल नाका सोडला आणि पुढे आलो ना की कायमचा कुसलेला वास येतो भाई. पण दुपारची ह्या रस्त्याला एवढी कशी काय गर्दी? संध्याकाळची असते ह्याच्याहून बेकार असते, पण आत्ता एवढी कसं काय काय माहिती. चला मग शेवटी घरी पोचलो आणि व्हिडिओची शेवट इथेच करतो. भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन एक कथेच्या. चला.